राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यानंतर विरोधी पक्षाकडून ईव्हीएम मध्ये घोटाळा असल्याचा आरोप हा सातत्याने केला जात आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी याच ईव्हीएम हटाव मोहीम ही काँग्रेसकडून घेण्यात आलेली आहे। स्वाक्षरी मोहीम या ठिकाणी काँग्रेसकडून राबवण्यात येत आहे आणि त्यासोबतच राज्यामध्ये या पुढच्या निवडणुका या बॅलेट पेपरवरती व्हाव्यात या मागणीसाठी काँग्रेसकडून या ठिकाणी पुण्यातल्या शास्त्री रोड परिसरात आंदोलन केले जात आहे। काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि काँग्रेसकडून सातत्याने ही मागणी केली जात आहे की बॅलेट पेपरवरती या पुढच्या निवडणुका व्हाव्यात। काय तुम्ही आंदोलन या ठिकाणी करतायत, स्वाक्षरी मोहीम सुद्धा काँग्रेसकडून राबवली जात आहे, काय नेमकी मागणी काय आहे तुम्ही? आम्ही स्टॅटिस्टिक्स लॉजिकली आम्ही मागणी केलेली होती की ज्या वेळेला मतदान 5 वाजता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने 58% मतदान झालं, रात्री 11ला सांगतात की 62% झालं, मतमोजणीच्या अगोदर सांगतात 64% झालं। ही जी तफावत आहे ही 78 लाख मतदारांची। जर संध्याकाळी 6:30ला जर मतदान संपलं असेल तर 48 लाखाचं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा नियम आहे की वोटिंग सेंटरला व्हिडिओ रेकॉर्डिंग केली पाहिजे। जेवढी लोक असतील त्यांचा फोटो, एकही खुलासा करू शकत नाही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया। हे वाढलेलं मतदान आलं कुठून? त्याचबरोबर 2017च्या लोकसभेची आणि 2024 मध्ये विधानसभेची या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये 53 लाख मतदान हे वाढलं कसं? ह्याचा कुठलाही खुलासा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया देत नाही, म्हणून शंका आहे। आणि त्याहीपेक्षा जर आम्ही शंका व्यक्त करतो तर आजच्या अस्तित्वातल्या सरकारची जबाबदारी आहे ही शंका दूर करायची। ईव्हीएम द्या आम्हाला, आम्ही तज्ञांकडनं 4 दिवसात तुम्हाला हॅक करून दाखवतो। ज्या पद्धतीने भाजपकडून सुद्धा मार्केटवाडी या गावामध्ये सभा घेण्यात आली, त्यामध्ये सांगितलं गेलं की काँग्रेसनेच ही ईव्हीएम मशीन आणलं आणि आज तेच विरोध या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काँग्रेसनी ज्या वेळेला ईव्हीएम मशीन आणलं तेव्हा स्वच्छ बुद्धीने आणलं होतं। ह्यांच्यामध्ये जी विकृती आहे ह्यांनी त्यामध्ये मला प्रत्येक वेळेस सांगा, ह्याच्या अगोदर कधी काँग्रेसने गुजरातचे पोलीस, कर्नाटकचे पोलीस, गुजरातची ईव्हीएम आले होते का? आत्ताच कसे येतात? आणि जर आत्ताच जर गुजरातची पोलीस येत असेल, आत्ताच जर गुजरातमध्ये बनलेले ईव्हीएम येत असतील तर ह्याच्यावर शंका असणं स्वाभाविक आहे। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की इलेक्शन कमिशन खुलासा का करत नाही? इलेक्शन कमिशन समोर आहे। आणि मरकटवाडीचा जो विषय होता होऊन द्यायची होती बॅलेट पेपरवर, त्याच्यावर एवढी देशद्रोहासारखा गुन्हा दाखल करायची काय गरज होती? कारण तुम्हाला काहीतरी लपवायचं आहे। तुमच्या बाजूने ज्यावेळी निकाल लागला, लोकसभेमध्ये तुमच्या बाजूने निकाल लागला, महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागला, त्यावेळी ईव्हीएम योग्य होतं। आता तुमच्या विरोधात निकाल गेला त्यावेळी अशा पद्धतीला त्याही वेळेला सांगतो की लोकसभेच्या वेळेला सुद्धा सांगण्यात आलं की ज्या पद्धतीने निकाल लागले पाहिजे होते त्यावेळी लागले नाही। ह्यांची मोडस ऑपरेंडिस ती आहे की हरियाणा सोडायचं, महाराष्ट्र घ्यायचं, दुसरं एखादं छोटा स्टेट सोडायचं, मध्य प्रदेश घ्यायचं, ही मोडस ऑपरेंडी ओळखलेली आहे। आणि ईव्हीएमवर शंका जाऊ नये म्हणून हे योजना येतात। लाडकी बहीण योजना असेल, ओबीसींना आरक्षण असेल, 17 जातींना, ह्या सगळ्या गोष्टी ईव्हीएमवर लक्ष केंद्रित होऊ नये म्हणून जातात। तर ईव्हीएमला खरं तर बॅलेट पेपर हा एक पर्याय राहू शकतो अशा पद्धतीचं काँग्रेसचं म्हणणं आहे आणि त्या पद्धतीची मागणी ही सातत्याने केली जाते। त्यामुळे ईव्हीएम हटाव अशा पद्धतीची भूमिका काँग्रेसचे स्थानिक नेते या ठिकाणी मांडताना पाहायला मिळते। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।